एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही कसे आहात? मला माहिती आहे तुम्ही ठीक असणार आणि मी पण खूप छान आहे। तर तुम्ही बघू शकता हे माझं छोटंसं घर आहे। मी आतून तुम्हाला नक्कीच दाखवेल एका दिवशी। तर मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घराची छोटीशी बाग। या बाग पाहूयात। तुम्ही बघू शकता हे आहे काळा धुत्र्याचं झाड। त्याला आता कुठे कुठे फुलं लागलेत, तेवढे नाही आहेत। हे आहे जास्वंदाच्या फुलाचं झाड। तर याला पण खूप सारे फुलं लागतात, पण सध्या नाही आहेत, लागली की खूप लागतात। आणि हे आहे प्राजक्ताचं झाड। तर फ्रेंड्स याला खूप मोठे मोठे फुलं लागतात आणि कुणाकुणाच्या झाडाला वर्षभर लागत नाहीत, पण ह्या झाडाला वर्षभर फुलं लागतात आणि याचा वास पण खूप छान येतो। चला तर पुढे पाहूया। हे जे तुम्ही मोठी मोठी पानं पाहत आहात ते आहे दोडक्याचा वेल आणि हे पण आत्ताच लावलेलं आहे। पावसामुळे ते लवकरच वाढलं आहे। आणि तुम्हाला मी आता दाखवते आमचं छोटंसं मोगऱ्याचं झाड। ते तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, त्याला छोट्या छोट्या कळ्या आल्यात आणि ह्याला 2 फुलं पण आलेली आहेत। हे पाहू शकता हे आहे पपईचं झाड आणि हे पण मोठं झालंय। काही दिवसांनी ह्याला पण पपई नक्कीच लागतील। आणि इथं आहे आमच्या सीताफळाचं झाड। तर हे पण खूप मोठे झाले, ह्या वर्षी याला सीताफळे लागतीलच। तर चला आज जाऊयात। नर्सरीतून आणलेलं आणि हे घरीच लावलेलं। हे गेल्या वर्षी आणलं होतं तरी वाढलं नाही, पण हे खूप छान झालं डेरेदार। आणि या हे आहे मनी प्लांट आणि हे शोचा वेल आहे, जे आणला होता 2दा वाढलेला, पण मम्मीने कट करून टाकला कारण की तो नीट वाढतच नाही, इकडं तिकडं जातो त्यामुळे। आणि हे पाहू शकता तुम्ही, हे आहे रुईचं झाड। ह्याला गावाकडे रुचिक असं म्हणतात आणि हे पांढरी रुचीदार समोर लावलेली चांगली असती असं म्हणतात, त्यामुळे आम्ही लावलेली आहे। चला दुसऱ्या झाड। हे आहे गुलाबाचं झाड। तर हे माझ्या डोक्याच्या वरी गेलेलं 2दा, पण मम्मीने कट केलं आणि आता ह्याचेच काही रोप करून कुंड्यामध्ये लावून अजून झाडं तयार करायची आहेत। आणि हे आहे पेरूचं झाड। तर फ्रेंड्स ह्या पेरूचे पेरू गोड आहेत, पण ह्याला पेरू लागतच नाहीत, त्यामुळे असा विचार केला कट करायचं। बघूयात मम्मी काय करते ते। मी तुम्हाला तिथं सांगितलं तसं तिथे पण खूप छोटे छोटे आंब्याचे झाड उगले, पण ते नाही ठेवायचे, काढूनच टाकायचे। उगले आणि हे आहे चिमकुरा। चिमकुरा खाल्लेलं चांगलं असतं, त्यामुळे माझ्या आजीने लावलेलं आहे। सिटीमध्ये याला आळूची पानं म्हणतात, आम्ही गावाकडे इथं चिमकुराच म्हणतो, सवय लागली ना त्यामुळे। आणि इथे आहे आमचा कढीपत्ता। तर फ्रेंड्स ह्याला पण लावून खूप दिवस झाले, पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या जांबाच्या झाडामुळे कुणालाच ऊन वारं लागत नाही आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यामुळे पण कट करणार आहोत। आणि हे तुम्ही गवत बघू शकता। तर मम्मीने हे कट केलेलं झाड, पण पावसामुळे ते परत प्लॉटमध्ये आले, परत ह्याला कट करावं लागणार। आणि हे आहे आमचं आंब्याचं झाड। तर फ्रेंड्स असं म्हणतात ना की सबर का फल मीठा होता है, तर बरोबर तसंच झालं। आम्ही छोटे होतो त्यामुळे सांभाळलं, मम्मीला माहीत नव्हतं हे कोणती कोय आहे, पण मम्मीने सांभाळलं, त्यामुळे आता हे एवढं मोठं झालं आहे। ह्या वर्षी याला आंबे लागले होते, तर ह्याचा खूप गोड आंबा आहे। तर हे तुम्ही बघू शकता, मी इथे काही कुंड्या भरून ठेवल्यात झाडे लावण्यासाठी। चला तर पुढे जाऊयात। तुम्ही इथं पाणी बघत असताल, तर ते आमच्या वर्षा टाकीतून येतं पडलेलं। टाकी भरली की खाली पाणी सांडतं। आणि हे तुम्ही इथं पण गवत बघू शकाल, ते पावसामुळेच आलेलं आहे। मम्मी तर बाहेर काढून फेकणारच आहे, आणि गेल्या वेळेस पण फेकलं होतं, मागीनं जाळलेलं, पण पावसामुळे ते आले। आणि फ्रेंड्स मम्मीचा असा विचार आहे की इथं टमॅटो, मिरची आणि वांग्याचे काही रोप लावायचे आहेत, आणि नर्सरीतून आंब्याचे, चिक्कूचे वगैरे झाडे आणून पण लावायचे आहेत।
आणि हे आहे आमचं शेवग्याच्या शेंगाचं झाड. तर ह्याच्या साईडला मम्मी हादग्याच्या फुलाचे पण झाड लावणार आहे. त्याची पण फुलाची भाजी पण खूप छान लागते. त्यामुळे बघू शकता किती आईचं झालं आहे. तर फ्रेंड्स, आम्हाला परत गवत काढावं लागणार आहे. चला ठीक आहे, काढूयात, त्यात काय. आणि फ्रेंड्स, तिथं मी कुंड्या भरून ठेवलेल्या आहेत. तिथं छोट्या मिरचीचं आणि शेवग्याच्या झाडाचं पण रोप आलेलं आहे. आणि मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवतेच की आम्ही इथली सफाई करून कोणते कोणते झाड लावले, कोणते कोणते रोप तयार केले. तर भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. आणि तुम्ही मला खूप सपोर्ट करताय, त्यासाठी थँक्यू. आणि असंच करत राहा. मी अजून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते. माझी छोटीशी बाग कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.